नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भीम. तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल किंवा नसेल, पण काही कळालं असेल म्हणून तर तुम्ही क्लिक केलं, तर त्याचा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. तर बऱ्याच दिवसानंतर आज आपली भेट झालेली आहे, त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही, कारण की जरा पेपर वगैरे कारणे वगैरे होते थोडीशी, तर ते जाऊ द्या. तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओला एन्जॉय करून घ्या. तर अशा पद्धतीचं मी भावांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये 2 बॅनर तयार करणार आहोत भीम जयंतीचे. अशा खतरनाक पद्धतीने भावांनो आपण एकदम असा भारी बॅनर ते क्रिएट केलेला आहे आणि त्याचा कोणताही पासवर्ड असेल ना मित्रांनो, तो आपल्या व्हिडिओमध्येच आहे, कारण की व्हिडिओ आता छोटा होणार आहे, जास्त काही काळजी करायची नाही. आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर बिंदासपणे फॉलो करून टाका आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून टाका, कारण की आपले सर्व अपडेट्स मटेरियल वगैरे या दोन्ही इंस्टा आणि टेलिग्रामला भेटत जाईल. आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मेंबरशिप चॅनलची अजून जॉईन केली नसेल तर जॉईन करून टाका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर भावांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, आपलं जे पहिलं म्हणजे जे कोणते आपलं बॅकग्राऊंड वगैरे असेल ना, ते तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. तुमचा जास्त वेळ काय वाया घालू नये म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला आपलं बॅकग्राऊंड आणि आपली पेन अटॅच करून दिलं आहे. आणि तुम्हाला फक्त पेन पाहिजे असेल तर मित्रांनो, आपल्या मटेरियलमध्ये ती सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपली जी कोणती दुसरे पेन असतील ना, ते तुम्हाला अशा पद्धतीने इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कॅलिग्राफीची एक जी कोणती पेन असेल ना, ती तुम्हाला अशा पद्धतीने प्रोव्हाइड केलेली आहे. तर भावांनो, मी तुम्हाला ह्या पेनची मर्ज करून दिलेलं आहे, कारण की भीम जयंतीला काही जास्त वेळ उरलेला नाही आहे, म्हणून तुम्हाला तुमचं काम लवकर व्हावं म्हणून PLP फाईल सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळं जे कोणते 3 पेन असतील ना, ते तुम्हाला मर्ज करून अशा पद्धतीने प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत. तर हे अशा पद्धतीने वापरून तुम्ही आपला बॅनर तयार करू म्हणजे रेडी करू शकता. तर त्याचा काही विषय नाही आहे. आणि त्यानंतर आपले जे कोणते शुभेच्छुक पेन जे असतील ना, म्हणजे शुभेच्छा वगैरे, आणि जे कोणते आपण काय म्हणतो, स्टेटस म्हणतो ना आपण बॅनरमध्ये, आपले जे कोणते त्याला स्टेटस म्हणतात मित्रांनो अशा पद्धतीने. तर हे तुम्ही एवढं केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता बॅनर आत्ताच कसं एकदम पद्धतीने चांगला दिसत आहे. एवढं केल्याच्या नंतर जी कोणती आपले डेट पेन जे असेल ना, सर्वांना माहितीच आहे, वर्ल्ड बिगेस्ट फेमस सॉरी जयंती म्हणून. तर इथे तुम्हाला अशा पद्धतीने डेट पेन ॲड करून घ्यायचे आणि त्यानंतर परत एकदा ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करून आपले जे कोणते शुभेच्छुक तुम्ही तुम्हाला आपली अशी पेज जी दिलेली आहे, ती तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून इथं डन करून घ्यायचं आहे. परत एकदा ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर जे कोणतेही तुमच्या मॉडेलचं नाव वगैरे असेल ना, ते इथं तुम्हाला अशा पद्धतीने इथं टाकून घ्यायचं आहे. तर इथं अशा पद्धतीने लोड होत आहे. अशा पद्धतीने याला झूम करून घ्या. तर इथे सुद्धा डन करून घ्या आणि त्यानंतर तुमचं जो कोणत्याही मॉडेलचं किंवा तुमच्या कस्टमरचा तुमचा फोटो तुम्ही इथं मी आपल्या हेमंत पाटील हे आपलं, तर आपण फोटो ॲड करून घेऊयात. तर भावांनो, अशा पद्धतीने आपला जे कोणते हेमंतदादा पाटील यांचा फोटो ॲड करून घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपल्या इथं बॅनर एकदम असं कडक पद्धतीने, सॉरी जराशी पेन जी चुकली आहे आपली, तर जरा लेअरच्या मागं आली होती पेज म्हणून त्याचा काही एवढा विषय नाही. पेजला डन केल्याच्या नंतर भावांनो, तुम्ही पाहू शकता कशा आपला बॅनर तयार झालेला आहे. आपला पीसीचा बॅनर आपल्या मोबाईलमध्ये तयार केलेला आहे. हा बॅनर एकदम HD प्रकारे सेव्ह कसा करायचा आता ते सांगून घेऊयात. एवढं केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं ड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर जी कोणते लेअरचं ऑप्शन दिसत आहे ना, त्याच्यावर क्लिक करून इथं डॉटवर क्लिक करून मर्जच्या ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आणि त्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर लेअरच्या ऑप्शनवर परत एकदा क्लिक करून इरेजरच्या ऑप्शनवर क्लिक करून जी कोणती इरेजरची साईज असेल ना, ती एकदम आपल्याला अशी कमी करून घ्यायची आणि आपला बॅनर एकदम 500च्या क्लॉटवर झूम करून घ्यायचं आहे. असं कोपऱ्याला एक छोटासा कट मारायचं आहे. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असतो. त्यामुळे अशा पद्धतीने केल्याच्या नंतर हे बॅनर आपल्या गॅलरीमध्ये एकदम HD प्रकारे सेव्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर भावांनो, आपली जी कोणती डिझाईन असेल ना, ते अशा पद्धतीची उभी फ्लेक्सचं डिझाईन आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने. भावांनो, मी तुम्हाला काही याचं काही मटेरियल वगैरे प्रोव्हाइड केलं नाही, म्हणजे ही पेन जी फक्त प्रोव्हाइड केलं नाही, बाकीचं सगळं आपल्या आधीच्या बॅनरचे सगळं मटेरियल वापरलं आहे.
आणि तुमच्या शुभेच्छेचं नाव वगैरे अशा पद्धतीने टाकू शकता. कारण की भावांनो हे माहितीच तुम्हाला लवकर लवकर आपल्याला बॅनर तयार करायचे असतात. तर त्यामुळे मी सगळं अटॅच करून फक्त तुमचं इथं तुम्ही नाव टाकू शकता. अशा पद्धतीने हा बॅनरसुद्धा तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. तर व्हिडिओ अशा पद्धतीने एकदम कडक बॅनर होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्येच नक्की भेटूया. धन्यवाद. इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।